वर्षाला कोट्यवधी रुपये खर्चून महापालिका उजनी धरणातून शहरासाठी भीमा नदीद्वारे पाणी घेते। मात्र कर्नाटकात दररोज 60 एमएलडी पाणी मोफत उचललं जातं। 117 टीएमसी पाणी साठवणूक क्षमतेचं धरण उशाशी आणि सोलापूरकर मात्र तहानलेलेच, अशी सोलापूरकरांची स्थिती झाली आहे। देशात पहिल्या 10 शहरांमध्ये स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या सोलापुरात 7 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो ही शोकांतिका होय। महापालिकेच्या स्थापनेनंतर 2 वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आली। त्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपनं दैनंदिन पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं। केंद्र राज्यासह महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही गेल्या 2 वर्षात सोलापूरकरांना दैनंदिन तर सोडाच, पण 1 अथवा 2 दिवसाआडही पाणी पुरवठा झालेला नाही। सध्या तर कडक उन्हाळा सुरू असताना महापालिकेकडून सोलापूरला 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे। उजनी, सोलापूर, यशवंत जलवाहिनी, हिप्परगा तलाव आणि औज बंधारा अशा 3 ठिकाणांहून सोलापूरकरांना दैनंदिन पाणी पुरवठा होतो। गेल्या 3 महिन्यांपासून हिप्परगा तलावातील पाणी साठा संपल्यानं तिथून पाणी पुरवठा होत नाही। उजनी सोलापूर जलवाहिनीतून दररोज 70 ते 80 एमएलडी पाणी शहराला पाठवलं जातं। भीमा नदीद्वारे औज बंधाऱ्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून शहराला दररोज 90 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो। उजनी धरणातून औज बंधाऱ्यातून शहराला पाणी मिळण्यासाठी वर्षातून जवळपास 6 वेळा पाणी सोडण्यात येतं। धरणातून सोडलेल्या पाण्यासाठी महापालिका पाटबंधारे खात्याला कोट्यवधी रुपये मोजते। भीमा नदीद्वारे औज बंधाऱ्यात पाणी आलं की बंधारा आणि नदी पलीकडील कर्नाटकच्या हद्दीतून दररोज सुमारे 60 एमएलडी पाणी उपसा बेकायदेशीरपणे करण्यात येतो। कोट्यवधी रुपये भरून महापालिका दररोज 90 एमएलडी पाणी घेते, तर कर्नाटकातून मोफत दररोज 60 एमएलडी पाणी उपसा केला जातो।